माझ्या मुलाचा किंवा माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याच्या अगोदर माझा मुलगा किंवा माझी मुलगी आर-बी-आयमध्ये सिलेक्ट झाली. हे सांगण्याचं जे सुख आहे किंवा हा जो आनंद आहे, हा जर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना द्यायचा असेल, की ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्हाला आर-बी-आयमध्ये जॉब मिळाला, हे सांगायची संधी तुम्हालाही मिळेल तुमच्या पालकांना आणि तुमच्या पालकांनाही बाकी लोकांना सांगायला मिळेल, की ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या अगोदर माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने जर आर-बी-आयमध्ये जॉब मिळवला, हे त्यांना सांगण्याचं सुख जर तुम्हाला द्यायचं असेल, तर 100% आजचं जे लेक्चर आहे, आजचं लेक्चर हे तुम्हा लोकांसाठी आहे. कारण युजुअली काय होतं, जेव्हा ग्रॅज्युएशनला विद्यार्थी ॲडमिशन घेतात, जोपर्यंत ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत विद्यार्थी खूप कॅज्युअल पद्धतीने प्रिपरेशनचा अप्रोच त्या त्या ठिकाणी ठेवतात. तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना समजा चला प्रिपरेशन काही लोक ट्राय करतात की आता मी प्रिपरेशन चालू करणार आहे अंडर ग्रॅज्युएट असतानाच. मोस्ट ऑफ द टाइम तर विद्यार्थ्यांची एक मिसकन्सेप्शन अशी आहे की ग्रॅज्युएशनच्या नंतरच आपण जे आहे ते प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. डिफरंट डिफरंट ज्या काही एक्झाम्स आहेत IBPSच्या बँकिंगच्या किंवा जेवढ्याही एक्झाम्स आपण या ठिकाणी कंडक्ट करतो ज्या IBPS अंतर्गत घेतल्या जातात त्यांचं प्रिपरेशन. तर तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या अगोदर तुमचं प्रिपरेशन चालू केलंय आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या अगोदर जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की ग्रॅज्युएशनच्या अगोदर जर आर-बी-आयमध्ये जॉब पाहिजे असेल आपल्याला आणि हा जर दिवस आपल्या आयुष्यामध्ये आणायचा असेल तर आजचा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने आपल्याला पुढे इम्प्लिमेंट जर केलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला हे मिळेल. सर जर आर-बी-आयमध्ये जॉब पाहिजे असेल तर आर-बी-आयमध्ये सध्या रिक्रुटमेंट जी आहे आलेली आहे ती आहे आर-बी-आय अटेंडंटची. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्झॅक्टली काय काय असणार आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याच्यासाठी एज लिमिट काय लागेल आणि एक सिलेक्शन प्रोसेस काय असेल. कारण काय असतं प्रत्येकाच्या मनामध्ये एक डासक प्रश्न निर्माण होतो की सर ग्रॅज्युएशनच्या अगोदर आर-बी-आयमध्ये जॉब मिळणार मतलब 100% काहीतरी चांगली संधी आपल्यासाठी या ठिकाणी आहेत. तर आपण याच्याबद्दल थोडीशी चर्चा जी आहे ती वन बाय वन आपण या ठिकाणी करणार आहोत आता बघा. आणि ती जर समजा ती संधी जर आपल्याला मिळवायची असेल आणि त्या संधीचं जर आपल्याला सोनं करायचं असेल तर आपण त्याच्यासाठीच आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकलाय ऑलरेडी काल एक व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकला होता की IBPSचं जे कॅलेंडर आपलं या ठिकाणी आलंय त्या कॅलेंडरच्या एक्झामसाठी आणि त्याच्यानंतर ह्या अशी जी एक्झाम्स आहे एक्झामसाठी आपण आजपासूनच म्हणजे 20 तारखेपासून जे आहे तर आपण जी बॅच जी आहे ती सॉरी कालपासून आपण जी बॅच आहे नवीन बॅच मॉर्निंगची स्टार्ट केलेली आहे जिचा टायमिंग आहे सकाळी 7:30 ते 11:30चा. या बॅचमध्ये आपला तो टार्गेटेड सर्व सिलेबस जो आहे तो सिलेबस या ठिकाणी शिकवला जाईल. जे येणारं कॅलेंडर जे आहे आपलं IBPSचं ते कॅलेंडर असेल किंवा हा आर-बी-आयचा जॉब असेल तर हा जॉब जर आपल्याला बिफोर ग्रॅज्युएशन मिळवायचा असेल तर ही बॅच आपण जॉईन करू शकतो आणि आपले जे स्वप्न आहे त्या स्वप्नांना आपण या ठिकाणी साकार करू शकतो. 20 जानेवारी 7:30 ते 11:30 हा टायमिंग आपला या बॅचचा आहे. सर टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या वॅकन्सीज किती आहेत आता बघा सर आर-बी-आय सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये जी एक रेग्युलेटरी बॉडी आहे जी रेग्युलेटरी बॉडी बँकांना रेग्युलेट करते बँकर्स बँक म्हणून आपण आर-बी-आयला ओळखतो. अशा आर-बी-आय सारख्या एवढ्या रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनमध्ये जर मला जॉब मिळवायचा आहे तो पण मला ग्रॅज्युएशनच्या अगोदर तर माझ्याकडे बघा नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहे ह्या वेळच्या त्या 572 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलं अहमदाबाद बेंगलोर असेल त्याच्यानंतर भोपाळ असेल त्याच्यानंतर भुवनेश्वर असेल एक्सेट्रा 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 तर मुंबई असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही झोन आहेत त्यांचे किंवा जे ऑफिसेस आहेत त्यांच्या ऑफिसेस वाईज त्यांनी त्यांच्या वॅकन्सीज जे आहे ते या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. याच्यात जर तुम्हाला क्लिअरली जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता मुंबईला जे आहे तर टोटल 33 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं कानपूर आणि लखनौला जे आहे 125 वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं न्यू दिल्लीला जर बघितलं तर 61 वॅकन्सीज आहेत. या 3 ऑफिसेसबद्दल मी का बोललोय कारण जर विद्यार्थ्यांना असं वाटलं की सर मुंबईला थोड्याशा जागा कमी वाटत आहे तर मग आम्ही दिल्ली किंवा लखनौला जाऊ शकतो का तर डेफिनेटली तुम्ही ह्या 3 ऑफिसेसचा विचार करू शकता. कारण याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो इथं आपल्याला LPT अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जर महाराष्ट्रातून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे कोकणी आली पाहिजे. जर तुम्ही लखनौमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला नक्कीच हिंदी आली पाहिजे आणि दिल्लीमध्ये पण हिंदी. कारण लखनौ कानपूर आणि दिल्लीमध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने तिथे हिंदी ही भाषा जी आहे वापरली जाते. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातून जरी अप्लाय केला महाराष्ट्रातून जरी असाल महाराष्ट्रातले रहिवासी असाल तर आपल्या अकॅडमिक्समध्ये 10वी आणि 12वीला जर बघितलं तर हिंदी हा सब्जेक्ट आपल्याला अकॅडमिक्समध्ये होता म्हणजे आपण तिथूनही अप्लाय करू शकतो. बट इट इज द सेकंडरी पार्ट की आपल्याला तिथं अप्लाय करायचं. अदरवाईज मोस्ट प्रोबेबली जर तुम्ही मुंबईमधून जर अप्लाय करत असाल तर मुंबईमधून अप्लाय करत असताना आपल्याला मराठी ही भाषा ऑलरेडी येते त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. तर ह्या ज्या वॅकन्सीज आहे या वॅकन्सीज अशा पद्धतीने आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पण या वॅकन्सीज बघायला मिळतील आणि जे नोटिफिकेशन आपण ऑलरेडी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे टाकलं टेलिग्राम आहे व्हॉट्सअप आहे तिथं तुम्ही जाऊन जर बघितलं तुम्हाला नंबर ऑफ
ऑफ वॅकन्सी एक्झॅक्टली काय आहे हे 100% त्या ठिकाणी बघायला मिळेल. चला पुढे जातोय सर आपण. आता जनरली जे इम्पॉर्टंट डेट्स, आता आपण जर बघितलं सर, मग मला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही बघू शकता इथे जी वेबसाईट लिंक जी त्यांची ओपन होती ती 15 जानेवारी 2026 पासून ओपन झाली आहे. तर 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. हे लक्षात ठेवायचे, 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला लोकांना अप्लाय करायचे. लक्षात ठेवा, जे लोक अंडर ग्रॅज्युएट आहेत पण अंडर ग्रॅज्युएट असताना आरबीआय सारख्या रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनचा जॉब मला पाहिजे, तर माय डिअर स्टुडंट्स लक्षात ठेवा मित्रांनो, ही संधी जी आहे ही संधी तुमच्यासाठी आहे. आपली जी वेबसाईट आहे www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, ज्याची लिंक आपण आपल्या टेलिग्रामवर सुद्धा या ठिकाणी शेअर केली. डायरेक्ट क्लिक जर तुम्ही त्या लिंकला केलं तर आपण डायरेक्ट त्या पेजला पोहोचणार आणि तुम्ही अप्लाय करू शकता. मी परत एकदा डेट इथे रिवाइज करतो, तर 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला या परीक्षेसाठी अप्लाय या ठिकाणी करता येणार आहे. सर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय, कारण लक्षात घ्या बिफोर ग्रॅज्युएशन मी तुम्हाला पहिले सांगितले की ग्रॅज्युएशनच्या अगोदर जर मला हा जॉब मिळवायचा आहे तर त्याला नेमकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन माझी काय पाहिजे तर ते आपल्याला बघायचं आहे. पण तत्पूर्वी आपण बघूया एलिजिबिलिटीमध्ये सर्वात पहिला जो नियम आहे, सर्वात पहिला महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे एज, की सर माझं एज किती असलं पाहिजे. इथं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ॲज ऑन 1 जानेवारी 2026, 1 जानेवारी 2026ला तुमचं एज जे आहे ते बिटवीन 18 ते 25 वर्ष पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. जो कॅन्डिडेट ओपन किंवा अनरिझर्व्ह कॅटेगरीचा आहे तो वयाच्या 18 ते 25 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि ज्याच्यासाठी क्लिअरली मेन्शन केलंय की तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, कॅन्डिडेट बोर्न नॉट अर्लियर दॅन 2 जानेवारी 2001, 2 जानेवारी 2001च्या अगोदर जे आहे तर तुमचा जन्म झालेला नसला पाहिजे आणि ऑब्विसली 1 जानेवारी 2008च्या नंतरचा तो नसला पाहिजे. इन बिटवीन याच्यामध्ये जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल की 2 जानेवारी 2001 आणि 1 जानेवारी 2008 या एजच्या मध्ये जर तुमचं डेट ऑफ बर्थ असेल तर डेफिनेटली तुमच्यातला प्रत्येक कॅन्डिडेट या परीक्षेला अप्लाय करू शकतो. माझ्याकडे काल माझ्या क्लासचे काही विद्यार्थी जेव्हा आले होते त्यांनी बघितले काही लोकांचा 10 दिवसाने 12 दिवसाने पण तो जो डेट ऑफ बर्थ आहे तो मिस होतोय. सो ही संधी त्या लोकांसाठी आहे की जे लोक ऑलरेडी या डेट ऑफ बर्थमध्ये स्वतःला क्वालिफाय करता इलिजिबल आहेत, त्या लोकांनी नक्कीच हा फॉर्म भरायचा आहे. सर इथं जर बघितलं आपण SC आणि ST कॅटेगरी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 5 वर्ष जे आहे त्या या ठिकाणी रिझर्वेशन मिळणार आहे. म्हणजे 18 ते 30 वर्ष इथपर्यंत तुम्ही जे आहेत या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. ओबीसी कॅटेगरी जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 3 वर्ष या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजे ॲट द एज ऑफ 18 ते 28 या वर्षाच्या एजमध्ये जर तुमचं एज असेल, डेफिनेटली इयर्स असेल, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता. PWD कॅन्डिडेट असेल तर आपल्याला आज ऑन जे आपलं एज आहे त्या रिस्पेक्टेड कॅटेगरीचं त्या कॅटेगरीपेक्षा आपल्याला 10 वर्ष जे आहे ते या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतील. सो हे एज लिमिट आहे आपलं 18 ते 25 या एजच्या मध्ये जर तुमचं एज असेल तर डेफिनेटली यू आर जस्ट सपोज टू अप्लाय फॉर दिस पोस्ट. पुढे आलो सर एलिजिबिलिटी, अजून एक अत्यंत महत्त्वाची एलिजिबिलिटी जी आहे, कारण बिफोर ग्रॅज्युएशन म्हणजे जर तुम्ही बघितलं तर त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे 1 जानेवारी 2026 नुसार तो कॅन्डिडेट जो आहे तो 10वी पास असला पाहिजे. 10वी पास किंवा त्याला आपण मॅट्रिक्युलेशन असं जे म्हणतोय, 10वी पास असलेला विद्यार्थी, प्रत्येक 10वी पास झालेला, मग तो 10वी पास झालेला असेल, तो 11वीला असेल, 12वीला असेल, फर्स्ट इयरला असेल, सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला असेल, इथपर्यंत जर तुम्ही अपियर असाल म्हणजे 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाहीये असा प्रत्येक कॅन्डिडेट या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. आणि लक्षात घ्या, दिस इज द प्युअर अपॉर्च्युनिटी फॉर द अंडर ग्रॅज्युएट्स ओनली. यू कॅन सी हिअर, तुम्ही जर इथं बघितलं त्यांनी स्पेशली मेन्शन केलंय की ग्रॅज्युएट अँड द कॅन्डिडेट पोसेसिंग द हायर क्वालिफिकेशन, हे जे लोक आहेत दे आर नॉट सपोज टू इलिजिबल फॉर टू अप्लाय. ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालंय ते लोक तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये नसणार आहेत. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर कदाचित ते विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असतील तर अंडर ग्रॅज्युएट असलेल्या पोरांची जी काही संधी आहे ती संधी किंवा जो सक्सेस रेशो आहे तो या ठिकाणी कमी झाला असता, पण ते लोक इलिजिबल नाही आहेत असं त्यांनी क्लिअरली सांगितलंय. त्याच्यामुळे जे अंडर ग्रॅज्युएट लोक आहेत त्या लोकांनी या ठिकाणी अप्लाय करायचे. मी परत एकदा सांगतो, सर माझी फक्त 10वी झाली आहे, 12वी झाली आहे किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरला मी आहे असा प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करू शकतो. फक्त लक्षात घ्या 1 जानेवारी 2026 पर्यंत तो कम्प्लिटली अंडर ग्रॅज्युएट असला पाहिजे, त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं नसलं पाहिजे. सो दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू. ओके सर, आता स्कीम ऑफ द सिलेक्शन काय. आता बघा, जो पेपर 10वीच्या बेसवर आहे, जो पेपर 10वीच्या बेसवर आहे त्याची सिलेक्शन प्रोसेस पण तितकीच सोपी असेल. जसं की आपण बघितले 2014 पासून जर आपण विचार केला तर ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी लेवलच्या जेवढ्या एक्झाम्स आहेत त्यांचे युजली जे इंटरव्ह्यूज आहेत ते या ठिकाणी कॅन्सल झालेले आहेत. आपल्याला फक्त बँकेचे जर विचार केला, IBPSचा जर विचार केला तर फक्त ऑफिसर लेवललाच आपल्याला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचं. बाकी तर रेस्ट ऑफ द प्रत्येक ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही आहे. सो क्लेरिकल लेवलचा जॉब जर आपण बघितला तर आपल्याला प्री आणि मेन्स द्यावी लागते, त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार. ऑफिसरचा जर जॉब असेल तर प्री आणि मेन्स द्यायची, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आणि आपला फायनल जॉब
या ठिकाणी जो आहे तो फिक्स होणार. पण लक्षात घ्या, याची जी स्कीम ऑफ द सिलेक्शन आहे ती ऍक्च्युली खूप सोपी आहे. इथं फक्त एक सिंगल पेपर आपल्याला द्यायचं आहे, सिंगल पेपर. सर तो पेपर कसा असणार आहे? ॲज युज्युअल रिझनिंग असणार आहे, 30 प्रश्न आहे 30 मार्कासाठी. सर इंग्लिश आहे, इंग्लिश असेल 30 प्रश्न 30 मार्कासाठी. त्याच्यानंतर आपल्याकडे जनरल अवेअरनेस आहे सर, 30 क्वेश्चन फॉर 30 मार्क्स. आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लीस्ट न्यूमेरिकल ॲबिलिटी मॅथमॅटिक्स जो आहे 30 प्रश्न 30 मार्कासाठी. सो माय डिअर स्टुडंट्स, यू कॅन सी दॅट 120 प्रश्न आहे, 120 मार्क आहे आणि 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासाचा हा पेपर आपला या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात घ्या, साधी सिंपल सरळ प्रोसेस आहे की हा एक पेपर सिंगल पेपर तुमचा होणार, ज्याची डिफिकल्टी लेवल युजली खूप सोपी असणार आहे. कारण लक्षात घ्या, हा क्लास 4चा जॉब आहे, क्लास 4चा जॉब आहे, याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10th आहे. त्याच्यामुळे याच्यातून एक अंदाज तर आपल्याला येऊ शकतो की हा जो जॉब आहे हा जॉब एकदम साधा जॉब आहे आणि त्याला असं म्हणता येईल की त्याला खूप सोप्या पद्धतीचा पेपर आपल्याला या ठिकाणी असणार आहे. याची डिफिकल्टी लेवल खूप कॅज्युअल असेल. बाकीच्या पेपरचा जर विचार केला आपण तर ग्रॅज्युएशनच्या लेवलला असलेले जे काही पेपर आपण जेवढेही देतो त्याचा जो प्रीचा पेपर असतो, इव्हन तो हा त्याच्यापेक्षा पण सोपा पेपर आपल्याला बघायला मिळेल. सो आणि याच्यानंतर तुमची LPT होणार. मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ज्या ऑफिसमधून आपण, ज्या रिजनल ऑफिसमधून सपोज टू बी आपण अप्लाय करतो, महाराष्ट्रातून करत असाल तर मराठी आणि कोकणी आली पाहिजे, तुम्ही जर गुजरातमधून करत असाल तर गुजराती आली पाहिजे. ही रिस्पेक्टेड जी काही लँग्वेज आहे, LPT आहे, रिजनल लँग्वेज आपल्याला येत असेल तर ह्या एक्झामच्या नंतर फक्त तुमची LPT होणार आणि त्याच्यानंतर तुमचं डायरेक्टली जे आहे तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सर पुढे आलोय, सॅलरी स्ट्रक्चर. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा बघा, प्रत्येकाचा अल्टिमेट अप्रोच, प्रत्येकाचं अल्टिमेट मोटिवेशन जे आहे ते पैसा आहे, की मला जो जॉब मिळणार आहे तो जॉब मिळाल्याच्या नंतर मला पगार किती मिळणार आहे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता बरेच लोक म्हणतील सर 10वीच्या बेसवर असलेला जो जॉब आहे त्याला मिळून मिळून पगार किती मिळणार, कोणी म्हणेल 15,000, कोणी म्हणेल 20,000. नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट. तुम्ही जर इथं बघितलं सर, सॅलरी स्ट्रक्चर असं आहे की जवळपास विदाऊट HRA जर विचार केला आपण तर 46,029 रुपये पर मंथ ही ग्रॉस सॅलरी तुमची या ठिकाणी असणार आहे. कॅन यू इमॅजिन? एक लक्षात घ्या की तुम्ही फक्त 10वी पास झालेला आहात किंवा तुमचं ग्रॅज्युएशन अजून झालेलं नाहीये, तरीही तुम्हाला RBI सारख्या रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनमध्ये या ठिकाणी जॉब मिळतोय. नॉट ओनली जॉब बट ऑल्सो चांगल्या पॅकेजचा जॉब या ठिकाणी मिळतोय. इथं त्यांनी सांगितलं की अप्रॉक्सिमेटली 46,000 रुपये तुम्हाला पर मंथ या ठिकाणी मिळणार आहे, ते पण विदाऊट HRA. आता विदाऊट HRA मी का म्हणलं इथे, त्यांनी का मेन्शन केलंय, कारण खाली बघा तुम्हाला सांगितलंय की हाऊस रेंट अलाउन्सेस जे आहे तर 15% ऑफ द पे विल बी पेड टू देम ॲडिशनली इफ दे आर नॉट स्टेइंग इन द बँक्स अकोमोडेशन. युजली RBI काय करतं, RBIचं तुम्ही RBI अटेंडंट असाल, RBI असिस्टंट असाल, RBI ग्रेड बी ऑफिसर असाल, RBI ग्रेड E ऑफिसर असाल, तुम्ही कुठल्याही RBIच्या कुठल्याही पोस्टवर असाल तर RBI त्या रिस्पेक्टेड ऑफिसच्या जिथं तुमचं डेझिग्नेशन आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही डेस्टिनेशन तुमचं आहे तिथं तुम्हाला अकोमोडेशन म्हणजे तुम्हाला फ्लॅट्स ते प्रोव्हाइड करतात. 1 BHK 2 BHK 3 BHK अकॉर्डिंग टू द पोस्ट फ्लॅट्स तुम्हाला लोकांना त्या ठिकाणी मिळतात. तर त्यांनी तर क्लिअरली सांगितलंय की हा जो पे स्केल आहे हा विदाऊट HRA आहे. म्हणजे समजा तुम्हाला जर अकोमोडेशन मिळालं असेल, तुम्हाला जर फ्लॅट मिळाला असेल तर तुम्हाला 46,000 एवढा पगार मिळणार. पण जर तुम्हाला फ्लॅट मिळालेला नसेल तर हे 46,000 आणि परत एकदा तुम्हाला 15% जे आहे जे तुमचा ऍक्च्युअल पे आहे त्याच्यावर तुम्हाला 15% HRA पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे विचार करा, तो HRA 15% जर आपण ऍड केला तर नियर अबाउट 55,000 ते 57,000 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, ही पोस्ट फक्त 10वीच्या बेसवर आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. यू जस्ट थिंक अबाउट दिस की तुम्ही कुठलंही टेक्निकल एज्युकेशन केल्याच्या नंतर वेदर यू आर इंजिनियर, MBA और एनिथिंग, तुम्ही हा एज्युकेशन पूर्ण कंप्लीट करून ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जातात तिथं आपल्याला किती सॅलरी ही जी आहे ऑफर केली जाते त्याचा एक विचार तुम्ही करू शकता. आणि इथं आपल्याला मिळणारी जी संधी आहे याचा एक विचार करू शकता की सर 10वीच्या बेसवर असलेल्या जॉबला सुद्धा तुम्हाला 50,000 ते 55,000 रुपये जो आहे पगार तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. असा आपला RBI अटेंडन्सचा जॉब ही सुवर्ण संधी तुम्हा लोकांसाठी या ठिकाणी चालून आलेली आहे. सर एक्झामिनेशन फीस काय असणार आहे बघा, तुम्ही जर अप्लाय करता, तुम्ही जर SC ST किंवा PWD कॅटेगरी असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फक्त 50 रुपये प्लस 18% GST एवढीच फक्त एक्झाम फीस या ठिकाणी पेड करायची आहे. तुम्ही जर जनरल OBC आणि EWS असाल तर 450 रुपये तुमची फीस असेल आणि त्याच्यावर 18% GST आपल्याला पेड करायचं आहे. असं फी स्ट्रक्चर आपलं जे फीस आहे ती या ठिकाणी असणार आहे. जर कोणी RBIचा स्टाफ असेल, सब स्टाफ असेल, त्याच्यातून जर एखादा व्यक्ती जर समजा इथं अप्लाय करत असेल त्याला कुठल्याही प्रकारची फीस आपल्याला या ठिकाणी नाहीये, तो नील म्हणजे फ्रीमध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर मग सेंटर्स कुठे कुठे आहेत, एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे? तुम्ही जर महाराष्ट्रातून जर अप्लाय करत असाल तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक. जर तुम्ही नाशिकहून अप्लाय करत असाल तर तुम्हाला नक्कीच डेफिनेटली इफ यू आर द रेसिडेंट ऑफ नाशिक तर डेफिनेटली नाशिकच्या बाहेर जायची गरज आपल्याला नाहीये. तुम्हाला नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर, नागपूर एक्सेट्रा एक्सेट्रा एवढे सारे जे काही सेंटर्स आहे एक्झाम्सचे ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याच्यामुळे परीक्षेसाठी खूप दूर प्रवास करावा लागेल असाही विषय या ठिकाणी
नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी या संधीचं नक्कीच सोनं या ठिकाणी करून घेऊ शकता. सर मला अप्लाय करायचं असेल, जनरली काय असतं, जो विद्यार्थी आता मी काय सांगितलं 10वीच्या बेसवर 11वी 12वीचे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयरचे विद्यार्थी जर अप्लाय करत असेल तर त्यांना युजली अप्लाय कसं करायचं याचीही आयडिया नसते. आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हाला जर अप्लाय करत असताना काहीही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या साखर एज्युकेशनची जी ब्रांच आहे, साखर एज्युकेशन जे इन्स्टिट्यूट आहे आपलं गंगापूर रोडला, इथं येऊन तुम्हाला जी काही तुम्हाला अडचण असेल ॲप्लिकेशन करत असताना किंवा फॉर्म भरत असताना तुमच्या प्रत्येक जे काही तुम्हाला आलेला डाऊट आहे त्याची क्वेरी जी आहे ती तुम्हाला याचं सोल्युशन या ठिकाणी मिळेल. आणि अप्लाय कसं करायचं बाकायदा अप्लाय करून तुम्हाला इथून दिलं जाईल. त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट आपल्यासाठी लागतात की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर ईमेल आय डी, मोबाईल नंबर, आय डी प्रूफ, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड समथिंग. इथं काही अपलोड पण करावं लागतं, जस्ट लाईक फोटोग्राफ, सिग्नेचर असेल, लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल आणि काही डिक्लेरेशन जर आपल्याला दिलं असेल तर हे डिक्लेरेशन्स पण आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागतात. जर इफ यू आर नॉट एबल टू डू दिस, तुम्हाला त्याच्याबद्दल काही कन्फ्युजन असेल, लक्षात ठेवा फॉर्म भरताना कुठलीही चुकी होता कामा नये. जर तसं तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला अजून एवढी आयडिया नाही आहे त्या एक्झाम्सबद्दल, तर आम्हाला जर ती आयडिया नाही आहे आणि आमचा फॉर्म चुकू नये याची जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल, तुम्ही साखर एज्युकेशनला येऊन सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि जर तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की या संधीचं जर सोनं आपल्याला करायचं असेल तर लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट एफर्ट्स केल्याशिवाय किंवा कुठल्याही पद्धतीचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन असल्याशिवाय आपल्याला साध्य होणार नाही. साखर एज्युकेशन तुम्हा लोकांसाठी ती बॅच जी आहे ती आपण या ठिकाणी घेऊन आलोय. मी परत एकदा रिपीट करतोय, 20 जानेवारी 2026 ला आपली जी बॅच चालू केली आहे, मॉर्निंगची बॅच आहे. 7:30 ते 11:30 आपला हा टाइम आहे. सध्या आपले डेमो लेक्चर जे आहे ते या ठिकाणी चालू आहे. मग तुम्ही आरबीआय अटेंडंटसाठी अप्लाय करत असाल, तुम्ही नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी अप्लाय करत असाल, नाहीतर येणाऱ्या IBPSच्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत, जे कॅलेंडर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले त्याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल, तर ही टार्गेटेड बॅच जी आहे ही तुम्हा लोकांसाठी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. तर जेवढा शक्य होईल तेवढा लवकर या सुवर्ण संधीचा जर फायदा आपल्याला घ्यायचा असेल, कारण तुमचे बाकीचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये आहे, तुम्हाला जर त्यांना ओव्हरटेक करायचं असेल, त्यांना ओव्हरटेक करून जर ही अपॉर्च्युनिटी जर ग्रॅप करायची असेल तर नक्कीच आपली मेहनत पण तितकी स्ट्रॉंग असली पाहिजे. त्याच्यासाठी ॲज सून ॲज पॉसिबल जस्ट स्टार्ट युअर प्रिपरेशन. कोणीतरी म्हणून गेले टुमॉरो नेवर कम्स, उद्या हा कधीच येत नसतो. म्हणून तुम्हाला जर ठरवायचं असेल, तुम्हाला जर ही गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला आजपासून तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करावं लागेल. आणि जर आजपासून तुम्हाला ते स्टार्ट करायचं असेल तर साखर एज्युकेशन हे तुमच्यासाठी इथं तत्पर आहे. निश्चय करून आम्ही इथं उभा आहोत की तुम्ही जेही विद्यार्थी आमच्याकडे येणार त्याच्यासाठी आम्हाला जे हवंय, त्याच्या सिलेक्शनसाठी जे हवंय ती प्रत्येक गोष्ट देण्याचा आम्ही एक निश्चय या ठिकाणी केलेला आहे. तर अशी ही संधी आपल्यासाठी या ठिकाणी आहे. ज्या लोकांनी फर्स्ट टाइम, सपोज टू बी जर फर्स्ट टाइम तुम्ही आपल्या साखर एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला असाल तर साखर एज्युकेशन नाशिक नावाचं आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला जे काही व्हिडिओज आम्ही या ठिकाणी टाकले त्यांना लाईक करा. आणि अशाच पद्धतीने पुढचे येणारे जे काही आपले नोटिफिकेशन्स आहेत त्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबचं चॅनल आपलं या ठिकाणी जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी इंस्टाग्राम जे आहे, आता ज्या दिशेला तुम्ही लोक चालले त्या दिशेला आम्हाला येणं गरजेचं आहे. आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे साखर एज्युकेशन नाशिक म्हणून, तिथेही तुम्हाला स्वतःला या ठिकाणी फॉलो करून घ्या, कारण येणारे जे काही नवीन अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे, टेलिग्रामला जवळपास एक 10-10,500 लोकांचं जे आपलं एक ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या चॅनललाही तुम्ही स्वतःला जॉईन करून घेऊ शकता. साखर एज्युकेशन नाशिक हे जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, जस्ट जॉईन दॅट टेलिग्राम चॅनल. हे कशासाठी जॉईन करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला या सगळे जे काही अपडेट्स आहेत हे वेगवेगळे अपडेट्स आपल्याला जर रेडीमेड हवे असतील, घर बसल्या हवे असतील, आपल्या पॉकेटमध्ये हवे असतील, तर आपल्या मोबाईलमध्ये जर आपल्याला या सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या असतील सहजपणे, तर या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि स्वतःला त्या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे. इवन दो व्हॉट्सअपचा आपला जो नंबर आहे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे हा नंबर असेल, ज्या लोकांकडे नाही आहे त्यांनी 7066 त्याच्यानंतर 794140 हे आपला साखर एज्युकेशनचा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे, या नंबरला तुम्ही स्वतःचं नाव जे आहे ते सेंड करायचं आहे की सर प्लीज, मॅडम प्लीज ॲड मी इन युअर ग्रुप. तर आपण या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून घेणार. म्हणून इथून पुढचे जे काही अपडेट असतील रिगार्डिंग ऑल दिस थिंग्स, मग कुठलं नोटिफिकेशन असेल, कुठला रिझल्ट असेल, कुठले नवीन बॅचचे अपडेट्स असतील, कुठल्या नवीन रिक्रुटमेंटचे अपडेट्स असतील, हे सर्व अपडेट आपल्याला इझिली मिळावे इन युअर पॉकेट, तर या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आपल्याला या ठिकाणी जे आहेत तर जॉईन करायचं आहे. लक्षात घ्या, आजचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ होता त्या लोकांसाठी ज्यांना ग्रॅज्युएशनच्या अगोदर जॉब पाहिजे, ज्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या अगोदर जॉब पाहिजे. काही कारणास्तव माझं एज्युकेशन थांबलं होतं, पण आता मला ही संधी जी आहे गव्हर्नमेंटने दिलेली आहे की माझं ग्रॅज्युएशन काही कारणास्तव जर कंप्लीट होऊ शकलं नसेल तरीही मला आरबीआय सारख्या रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनमध्ये एक सुंदर जॉब या ठिकाणी मिळू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथपर्यंत पाहिला आणि ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मी दिली आहे, सर्व विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने अप्लाय करा, प्रिपरेशन करा आणि ही जी आलेली सुवर्ण संधी आहे या संधीचा लाभ घ्या. पुढच्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला कायम आपल्या साखर एज्युकेशनच्या टचमध्ये राहण्यासाठी, कीप इन टच असण्यासाठी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तुम्ही जर फॉलो केलं तर पुढचे येणारे नवीन नवीन व्हिडिओज पण जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतील. तर मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला भेटेल. तोपर्यंत नमस्कार.